जितना करीब हूँ भगवान के वैसे वैसे थकान बढ़ रही है, पर रुकूंगा नहीं। पैर मेरे थरथरा रहे हैं, हाँ, पर तभी भी मुझे चलना है। धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली परागती मानवतरायाची। पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी, पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी। धन्य सर्व ही तीर्थे घडली आम्हा आदि करून काशी। धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली पराशुरवरारी मानवतरायाची। जय गुरुदेव। मस्त वाटलं, जय गुरु। कुठले तुम्ही? अमरावती? अरे जवळचंच आहे आपलं नातं मग. हो का? नागपूर. आपलं विदर्भातलं. विदर्भातलं. तिकडे टोले घाले खायला आले म्हणा. हो, आता मी तुम्हाला सांगतो, 70 दिवसापासून फिरतो मी पूर्ण गुजरात. हा. आणि मला कसं आहे, 2 वर्षापासून प्लॅन होतं का ना गिरनार फिरायचं, अच्छा. पण ते नशिबात होत नव्हतं. साऊथ इंडिया फिरायला चालला गेलो, मग तिकडच्या साईडला फिरायला चाललो गेलो, महाराष्ट्र फिरून घेतलं, पण गिरनार येणं नाही होत होतं. नव्हतं. पण ते कसं असते, महाराजांची जेव्हापर्यंत इच्छा नसते ना नव्हतं पण. तेव्हापर्यंत काही नाही. म्हणजे आपल्याकडे आता माहूरगड आहे, हो. तिथं प्रत्येक वेळी जाणं होऊन जाते, जवळ आहे. अक्कलकोटला जाणं होऊन जातं, हो. पण गिरनार होतच नव्हतं. नाही. म्हटलं चला आता या निमित्त होऊन जाणार गुजरात. महाराजांची आज्ञा झाली, तुम्ही आले, हां, बस काही हरकत नाही. तेच तुम्हाला काय सांगू, मला आहे ना 4-5 दिवसापासून आहे ना, म्हणजे 2 हप्त्यापासूनच महाराजांची अनुभूती व्हायला लागली होती. अच्छा अच्छा. की इतका प्रवास करत होता, पण असं कोणतरी व्यक्ती भेटत होता काय ना, तो मला असं वाटत होतं का त्याच्यात महाराज आहे बस. आणि डोळ्यातून आहे ना अश्रू निघून पडत जा. ते श्रद्धा असली तर भाव असला तिथं होतोच तसं. होतोच ते. हो. आता कुठला याच्यानंतर कुठला प्रोग्राम आहे? आता जायचं आहे मला इथून पोरबंदर, आणि पोरबंदरवरून मग द्वारका. द्वारका. अच्छा. आमचं द्वारका वगैरे आटोपला. हां, मी कसं आता इथून व्यापीपासून स्टार्ट केलं ना. जेवण आहे नाही का? हो, इथं जेवणाचं ते तेवढं तरी बरं आहे. हां हो. हां, नाही तर मी आता इतक्यात बघितलं ना, आता सोमनाथला गेला. सोमनाथला कुठे आहे हो जेवणाचं? नाही नाही. नाही. पुष्कळ लोकांना माहित पण नाही. हां, आता हे महाराज ते सांगत आहे म्हणून आपल्याला माहीत पडलं का इथं जेवणाची व्यवस्था आहे. हो हो. तर तर मग आता जेवण करून घ्यायला हरकत नाही. हो, तसंच जेवण करा, मी जेवण करतो बरं. आणि आपण ब्रेक के बाद मिलेंगे. नक्की नाही. तर दत्तात्रेयांचे चरण पादुकाचे दर्शन झाले, आणि तेव्हाच तिथे आम्हाला तिथले जे महाराज होते, साधू महाराज, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की खाली महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे, तर तिथे जाऊन तुम्ही महाप्रसादाचा लाभ घ्या आणि आनंद घ्या. तर तितकं बरं आहे का, इतकं पहाड चढल्यानंतर, डोंगर चढल्यानंतर 3-3 पहाड आहे आणि 10,000 पायऱ्या. हे केल्यानंतर आपल्याला जर महाप्रसादाचा आनंद जो भेटतो ना, तो एक वेगळाच असतो. शरीरातला थकवा तर चालला गेला महाराजांचं दर्शन झाल्यानंतर, पण आता पोटाचा थकवा कसा संपवायचा, तर त्यासाठी इथे आपल्याला महाप्रसाद आहे. तर त्याचा आपण आनंद घेऊया आणि पुढच्या प्रवासासाठी निघू. कारण की जितके पायऱ्या आपण चढलो तितके पायऱ्या आपल्याला पुन्हा उतरायचं आहे. तर समजा की किती मोठी प्रॉब्लेम आहे. आता मगाशी आमच्याकडे ध्येय होतं की महाराजांचं दर्शन करायचं आहे, त्यामुळे आपण चालत गेलो वरती, पण उतरायच्या वेळेस ध्येय पाहिजे ना, है ना दोस्त? उतरने के लिए ध्येय चाहिए ना. खालून वरपर्यंत हे जेवणाचं सामान असं घेऊन येतात हो ना, म्हणजे किती कठीण प्रश्न आहे यांच्यासमोरून. आणि मला असं रस्त्यात ना भरपूर लोक दिसले, मुझे रास्ते में ना भरपूर ऐसे लोग दिखे जो लेके आ रहे थे. तो ये इनके लिए रोप पे ऐसा नहीं रहता, रोप पे से आना हो जाना, मतलब जैसे सामान लाना है तो रोप पे से ला लो, ये फ्री ऑफ कॉस्ट उनको तो रहना चाहिए ना संस्था वालों को. और फिर मग तिथून 5,000 पायऱ्या चढणंच आहे. तर मित्रांनो, मी सध्या गिरनारमध्ये आहो, आणि गिरनारच्या श्री गुरु दत्तात्रेयांच्या संस्थानला मी विजिट केलं होतं. जसं की तुम्हाला माहीत आहे, चरण पादुकाला आपण विजिट केलं. 10,000 पायऱ्या चढत आपण इथे आलो आहे ना. आणि इथं आल्यानंतर इतका लांबचा प्रवास, 4 तास, मला माहीत नाही मला किती तास लागले, पण लोक म्हणतात की 4 तास लागतात. तर
त्यावेळीस दर्शन झाल्यानंतर इथे आहे ना कमंडल कुंड आहे आणि तिथेच अन्नक्षेत्र पण, जागृत धुनी पण आहे आणि महाराजांची खूप चांगली मूर्ती. तिचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला एक वेगळीच अनुभूती येते. ही ती जागृत धुनी आहे, ते प्रसादामध्ये त्यांनी आम्हाला दिलेली आहे गिरनारवरून, ठीक आहे. आणि इथे एक मुख्य, मी याच्यासाठी व्हिडिओ करतोय की इथे आपण 11 दिवस सेवा देऊ शकतो. 52 दिवसाचं राहतं, पण आपण 11 दिवस इथे सेवा देऊ शकतो. इथे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून एक व्यक्तीला निवडलं जातं आणि तो इथे सेवा देण्यासाठी येतो 11 दिवसासाठी. त्यापेक्षा जास्त पण देऊ शकतो. आणि त्यासाठी इथे हा बोर्ड दिलेला आहे. या बोर्डमध्ये प्रत्येक व्यक्तीचं नाव आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. कुठल्या, जसं नागपूरसाठी प्रवीण देसाई, मग त्यांचा नंबर दिलेला आहे. नागपूर, नांदेड, मुंबई. या सेवामध्ये काय तर यात्रेकरांना भोजन देणे, पाणी देणे, हात धुणे म्हणजे प्रत्येक गोष्टी, भांडे घासण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत महत्त्वाची जी सेवादारी आहेत त्यांच्याकडून जे आपल्याला आदेश येणार ते. तर ही प्लेस आहे, इथे व्हिडिओ शूटिंग करणं मनाई आहे. तर त्यामुळे आपण इथे व्हिडिओ शूटिंग करू नाही शकत. हां, तर हे जेवणाचं जागा आहे. इथून खाली गेलं तर जेवणासाठी आपल्याला रस्ता मिळतो. म्हणजे हॉल आहे तिथे आणि चांगली सुविधा, हात धुण्यासाठी सगळ्या गोष्टी. आणि जेवण तर अप्रतिम, म्हणजे शिरा, पोळी आणि आपली चण्याची डाळ, मग भात म्हणजे खिचडी, म्हणजे असं. आपको कैसा लगा खाना खा के? मेरे को तो प्रसाद ये बहुत अच्छा लगता है. देखिए इतने ऊपर आने के बाद भगवान का प्रसाद हम लेते हैं, तब क्या अनुभूति होती है? मजा आता है हमको प्रसाद हाँ, लेने में. आनंद आता है. आनंद आता है. हाँ, मतलब ऐसा लगता है ना साक्षात परमेश्वर हमारे साथ आए. परमेश्वर आ गए, गुजरात भगवान आ गए. बस यही तो चाहते. तुम्ही तर भेटायला आले एकाला, म्हणजे संतांना हां अर्ध्यामध्ये भेटायला देव आले वरून. हां, म्हणलं तेवढं मला भेटायला तेवढं पुण्य करावं लागतं. हे बघा आता कसं आहे, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या पुण्याच्या इच्छेने नाही आले असेल, तुम्ही यांच्यासोबत आले तर यांच्या पुण्याच्या इच्छेने तुम्ही आलेले आहे. हां, आणि आता जेव्हा तुम्ही वरतं जाणार तिथं तुम्ही पुण्य कमवणार. नवीन सुरुवात तुमच्या आयुष्याची तिथून होणार, असं आहे. चला, जवळच आहे, चालल्याचं दर्शन होऊन जातात. हे माझे मित्रमंडळी बिचाऱ्याला माहीत नाही होणं, जेवण खावण करून मस्त झाडाझुडपात बसलेले आहे. हां, माकडं तरी चांगल्याने बसतात, हे बसलेले इथं होणं. माकडं समजलं का तुम्हाला? माकडं, बंदर. मोटा भाई मारो पग तरुजी राहायचे. खालून मला भेटले लोक, मस्त आहे मंडळी, असं आहे. भैया मारो पग थरुजी रहे. मोटा बाय मारो पैर तरुजी रहे. मोटा बाय यांचं माहिती आहे का, एक वेगळंच चाललेलं आहे. तो खालतून संदेश देते, हा वरतून संदेश देतो. तो खालतून चिल्लावत आहे, हा या लवकर म्हणून. आम्ही म्हणतो येतो. तर असं आमचं माहिती आहे का, एक कम्युनिकेशन चालू आहे ना. फोन तर आमचे बंद झालेले आहे ॲक्च्युली, फोनमध्ये नेटवर्क नाही, काहीच नाही. आणि आमचं कम्युनिकेशन फक्त कसं आहे, आवाजावरून, वरतून आवाज खालतून आवाज, बस असंच. या असे येडेपोट्टे भेटलेले आहे सगळे होणं, सगळेच येडे होणं भरलेले याच्यातले, मस्ती करतात. असं आहे, येडे म्हणजे प्रेमाने येडे आहे, तसं आहे. तर मित्रांनो, असा आहे हा अलौकिक आणि चमत्कारिक गिरनार पर्वत. तुम्ही कधी गिरनारला गेला आहेत का, किंवा जाण्याचा प्लॅन करत आहात का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच नवीन ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय गिरनारी, अवधूत चिंतन श्री